इकडे ये ग. अगं अगं रात्री उलट्या का करत होती तू? अगं ते मी हे नाही खाल्लं का तुकडे आणि ते लिंबू पिळून म्हणून ते तसं अगं उलट्या काय वगैरे झाल्या. बावटपणा करते ते हे मी हे नाही खाल्लं. मी मूर्ख आहे का मला कळत नाही कशाने का उलट्या होत्या तुला? अगं आई तुझ्या समोर नाही का खाल्ले मी काल तुकडे मला ते पचन नाही झालं म्हणून झाले उलट्या. मला शिकू नको ग तुझे नाटकं. तू कोणाबरोबर फिरती काय करते मला माहित नाही का? ते मैत्रिणी तुझ्या काय चालीच्या आहे? आई आता त्यांचं काय आलं मध्येच? तुला एक सांगू का तुझं जर काही खरं असेल ना वैष्णवी तर मला खरं सांग. तुझ्या त्या मैत्रिणी काय चालीच्यात होय ग? आता मैत्रिणीचं काय आलं बरं आई? अगं तू मला कळत नाही का तू उलट्या कशा करते काय करते? अगं मी 4 उन्हाळे पावसाळे जास्त खाल्लेले. हा तुझं जर काय असं ना वैष्णवी नीट सांग त्या मुलाबरोबर किंवा कुठं प्रेम प्रकरण किंवा अजून काही तुझ्या बापाला बोलून तुझं लग्न लावून देईल. उगाच चव घालायच्या कामं करू नको तू. असं काही नाही आई असं असेल तुम्ही सांगा बोलल ना तुझ्याशी. तू बोलशील? मला तर नाही वाटत तू बोलशील म्हणून तुझा अवतार बघून. हा तसं जर असं ना वैष्णवी नाही नाही ना तसं फाशी काही घेऊन नाही मारावं ना. लागेल. फाशी घेऊन मारावं लागेल. भाऊ भाऊकीत आमचं नाक नाही राहायचं कळलं का? आज एवढं नाव आहे आज एवढी इज्जत आहे. वैष्णव एक काम करायचं तू आता आवरायचं आंघोळ करायची डॉक्टरकडे जायचं. अगं आई डॉक्टरकडे गेल्यावर काही नसलं तर ते लोक म्हणते बघा हिच्या पोरीवर हिचा विश्वासच नाही उगाच कशाला गाव फुगट करायचा. नाहीये मी सांगते ना. गाव बाबा म्हणजे कशाचं